रम्या आणि वसू हत्या करणार, काव्य आणि जीवाचं सत्य उघड. नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की विक्रम आणि जीवा ऑफिसमध्ये असतात. तेव्हा विक्रम म्हणतो की आजपासून तू तुझ्या हक्काच्या केबिन मध्ये बसायचं आणि तिथली जीवाची नेम प्लेट उचलतो. हे बघताच जीवा खूप खुश होतो आणि त्याला आठवतं की त्याने केबिन सोडायच्या अगोदर त्याची नेम प्लेट खाली ठेवली होती. पण आता जीवा खूप खुश झालाय. तेवढ्यात विक्रम म्हणतो की हा चेक घे, तुझ्याकडेच ठेव. तेवढ्यात जीवा म्हणतो नाही नाही बाबा. तेवढ्यात विक्रम म्हणतो की अरे अरे हे सगळं यश तुझं आहे जीवा, आणि तुझ्या यशाची खरी वाटेकरी नंदिनी आहे. तेव्हा हा चेक तू तुझ्या लक्ष्मीच्या हातात ठेव. हे ऐकताच जीवाला तर धक्काच बसतो. त्याला आठवतं की नंदिनीला आपण काय काय बोललोय ते. तेवढ्यात विक्रम म्हणतो की समजलं का तुला, चल मग आता निघायचं का आपण. तेवढ्यात जीवा म्हणतो की बाबा माझं एक महत्वाचं काम राहिलंय, मी ते पूर्ण करतो आणि नंतर येतो, तुम्ही वा पुढे. त्यानंतर विक्रम तिथून निघून जातो. तेव्हा जीवाच्या मनात विचार चालू असतात. त्याला आठवतं की विक्रम असं बोललाय की तुझ्या यशाची खरे वाटेकरी नंदिनी आहे. तेवढ्यात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा आणि नंदिनीचा काउन्सिलर तिथे येतो आणि तो जीवाला म्हणतो की अभिनंदन सर. त्याला बघताच जीवाला तर धक्काच बसतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की रम्या आणि वसू हत्याला जीवा आणि काव्याचा फोटो मिळालेला असतोय. तेव्हा रम्या म्हणते की काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे. हे बघताच वसू हत्या खूप खुश होते. तेव्हा रम्या म्हणते की कधी फोडायचा हा बॉम्ब. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की गुरुजी घरी आलेले असतात. ते असे म्हणतायत की 16 डिसेंबर धनुर्मासारंभ आहे. हे सगळं बोलत असताना नंदिनी, जीवा आणि काव्या देखील तिथे असते. तेव्हा गुरुजी म्हणतात की अघटित घडण्याची शक्यता आहे. हे ऐकताच काव्या जीवाकडे बघते आणि जीवा काव्याकडे बघतो. तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की वसू हत्या रम्याला म्हणते की 16 डिसेंबरला फोडायचा हा बॉम्ब. आता लग्नानंतर प्रेम नाही, विध्वंस होणार. आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.